श्रीमंत शाहू महाराजांच्या प्रचारार्थ राधानगरी इथं बसस्थानक ते अंबाबाई मंदिरापर्यंत रॅली काढण्यात आली। रॅलीत महिलांसह तरुण आणि आबालवृद्धांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता। या रॅलीनंतर झालेल्या निर्धार सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली। देशातलं गढूळ वातावरण, राज्यातील फोडाफोडीचं राजकारण स्वच्छ करण्यासाठी शाहू महाराजांनी उमेदवारी घेतली आहे। मागील 5 वर्षांची अकार्यक्षमता आणि पुढील 5 वर्षांच्या विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही आल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं। जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिकांचं निवडणुका रद्द करायला भाजप मागं पुढं पाहणार नाहीत। भाजपच्या पायाखालची वाळू घसरल्यानं पंतप्रधान, गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोल्हापूरचे दौरे करीत सुटलेत। मुख्यमंत्री तर मुक्कामालाच कोल्हापुरात असून भविष्यात ही मंडळी गावातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठीही गावोगावी तळ ठोकतील असा टोला आमदार पाटील यांनी लगावला। श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी राधानगरीचा सर्वांगीण विकास साध्य करण्याचं ध्येय असल्याचं सांगितलं। आमदार PN पाटील यांनी राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला। 5 वर्षात मंडलिकांनी काय केलं, कोणता विकास केला असा सवाल आमदार PN पाटील यांनी उपस्थित केला। जिल्हा बँकेचे संचालक AY पाटील श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींना राधानगरी तालुक्यातून प्रचंड मताधिक्य देण्याची ग्वाही दिली। जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील, राजवैभव, शोभा रामचंद्र, शिवसेनेचे विजय देवणे, दीप्ती चौगले, शेतकरी कामगार पक्षाचे एकनाथ पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती मोहन पाटील, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळोखे, सुधाकर साळोखे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णराव किरुळकर, गोकुळचे संचालक RK मोरे, बाळासाहेब खाडे, सदाशिवराव चरापले, PD धुंद्रे, भरत पाटील भुयेकर, वसंतराव पाटील, बाळासाहेब खाडे, पांडुरंग भांदिगरे, उत्तम पाटील, संदीप पाटील, मोहन धुंद्रे, संजय माळकर, वंचितचे संजय कांबळे, अरुण कळदगे, रंजना आंबेकर, AD पाटील, अभिषेक पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते।